नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज बुधवार दिनांक 27 मे 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 539. या व्हिडिओद्वारे मी 10 प्रश्नांना उत्तर देणार. चला प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करतो. हा पहिला प्रश्न आहे. हे कुठले अधिकारी आहेत यांचं असं म्हणणं आहे की ह्यांना काही गव्हर्मेंट ॲकोमोडेशन मिळाली नसल्यामुळे ते खाजगी जागेत राहतात आणि मग खाजगी राहत असतील तर त्यांना लायसन्स फी मिळेल किंवा काय, असा त्यांच्या प्रश्नामधून मेलमधून प्रश्न विचारलेला दिसतो. तर पहिल्यांदा लायसन्स फी म्हणजे काय याचा मी खुलासा करतो. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला सरकारी जागा दिली जाते अशा वेळी त्या सरकारी जागा दिल्याबद्दल त्याच्याकडून त्याच्या पगारातून लायसन्स फी वसूल केली जाते. लायसन्स फी व्यतिरिक्त तो ज्या ठिकाणी राहतो त्या पाण्याच्यासाठी जो खर्च वगैरे येत असेल ते सुद्धा त्याचा खर्च तो त्याला करावा लागतो. जर आपण खाजगी जागेत राहत असाल तर आपल्याला लायसन्स फी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता आपलं जर असं म्हणणं असेल की आपण खाजगी जागेत राहून असताना देखील जर आपल्याकडून जर लायसन्स फी वसूल केली गेली असेल तर ती मात्र चूक आहे. नाही, मग दिलेली रक्कम ही आपल्याला परत मिळण्याचा आपल्याला हक्क आहे. तेव्हा मी या संदर्भात आपल्या नेमकी अडचण काय हे मला मेलनी पाठवा. पण किंबहुना मी आपल्याला असं सुचवीन की पुढच्या आठवड्यात मंगळवारी मला फोन करा. मंगळवारचा मी असतो 10:30 ते 1 या दरम्यानमध्ये फोनवर उपलब्ध असतो आणि तिथला फोन नंबर आहे 02025608198. पुन्हा एकदा फोन सांगतो 02025608198. या दूरध्वनीवर कृपया फोन करा. म्हणजे आपला जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात मी अधिक खुलासादार उत्तर आपल्याला देऊ शकेन. चल, प्रश्न क्रमांक 2. या महिला कर्मचारी आहेत. या एका जिल्हा प्रशिक्षण संस्थेमध्ये आहेत आणि यांना एक नोटीस आलेली आहे की त्या कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहत नाहीत आणि त्या नाहक पत्रव्यवहार करतात आणि त्यामुळे त्यांनी वर्तणूक नियम 3(1) भंग केला आहे आणि त्याच्याविरुद्ध का कारवाई करू नये अशा संबंधीची त्यांना नोटीस मिळाली आहे. ती नोटीस त्यांनी माझ्याकडे पाठवली आहे. नोटीस मिळालेली आहे. या नोटीसला आपल्याला उत्तर द्यायला पाहिजे आणि उत्तर देऊन आपला खुलासा दिला पाहिजे. आणि आपण दिलेला खुलासा पटला नाही म्हणजे आपण जर नियमितपणे कामावर गैरहजर राहत असाल तर मग मात्र आणि मग काहीतरी नाहक पत्रव्यवहार करणार असं जर मत जर असेल, असा निष्कर्ष जर आपल्या कार्यालय प्रमुखांचा असेल तर निश्चितच आपल्याविरुद्ध कदाचित किरकोळ शिक्षा दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चला, प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे MPSC परीक्षा होऊन 2013मध्ये सेवेत रुजू झाले. त्यांच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट पण आहे आणि तिथे त्यांचं जे दिव्यांगत्व ते 43% आहे. आता व्हेरिफिकेशनमध्ये जर दिव्यांगत्व जे आहे ते कमी झालं, त्याचं प्रमाण दाखवलं गेलं तर काय होईल. तर याकरता मी एवढंच सांगेन की मी जो व्हिडिओ क्रमांक 537 जो व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ आपण बारकाईने पहा. त्या व्हिडिओसोबत मी एक जे मुंबई उच्च न्यायालयाने जजमेंट दिलेलं, जे ऐतिहासिक निर्णय दिला आहे तो निर्णयाची प्रत पण दिलेली आहे. ती डाउनलोड करून ती वाचून घ्या. पण मी एवढंच सांगेन की आपल्याला जर आपण काय बोगस वगैरे जर सर्टिफिकेट घेतलं असेल तर, किंवा आपल्याला दिव्यांगत प्रमाणपत्र जे दिलेलं आहे ते जर पर्सेंटेज कमी जर आलं म्हणजे 0 ते 11पर्यंत जर आलं तर निश्चितच आपल्याला कंपल्सरी रिटायरमेंट केलं जाईल, नोटीस वगैरे दिली जाऊन. किंवा मग 11च्या वर जर हे पर्सेंटेज आलं तर आपल्याला जे दिव्यांगात्वे फायदे दिले ते काढून टाकले. पण मी आपल्याला जसं सुचवलं त्याप्रमाणे तो व्हिडिओ क्रमांक 537 पहा. तिथे आपल्याला खुलासेवार माहिती मिळू शकेल. प्रश्न क्रमांक 4. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक कर्मचारी मानसिक आजाराचा सामना करतो आहे आणि त्याला फील्ड वर्क दिलेलं आहे आणि त्यामुळे ते काम करणं आहे तर फील्डवरून ऑफिस ड्युटी मिळेल का, असं त्यांचं म्हणणं. तर मी पहिल्यांदा म्हणेन की मानसिक आजाराचा सामना करतो आहे याच्यासाठी काही प्रमाणपत्र मिळालेलं आहे का. शेवटी जे मेडिकल बोर्डाचं किंवा सिव्हिल सर्जन यांचं योग्यते प्रमाणपत्र जर असेल आणि जर आपल्याला खरंच तो कर्मचारी दिव्यांग आहे असं जर प्रमाणपत्र त्याला जर मिळालं असेल तर साहजिकच त्याला जे फील्ड वर्क आहे ते त्याच्याऐवजी त्याला ऑफिस काम दिलं निश्चित जाऊ शकेल. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जो कायदा झालेला आहे राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी ॲक्ट, या ॲक्टमध्ये सेक्शन 20 आहे
आणि हा जो 20 सेक्शन आहे त्यामध्ये असंच म्हटलेलं आहे की कर्मचारी जो असेल जर दिव्यांगत्व प्राप्त झाला असेल तर त्याला बॅरियर फ्री आणि कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट देखील मिळाली पाहिजे आणि त्याबरोबर त्यालासुद्धा कुठेतरी सुटेबल पोस्टिंगही दिली पाहिजे अशा देखील शासनाच्या सूचना आहेत. आणि त्यामुळे आपण पहिल्यांदा असा जो कर्मचारी असेल तो जर त्याला जर दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळालं असेल ते प्रमाणपत्र देऊन आपल्या कार्यालय प्रमुखांकडे किंवा नियुक्ती अधिकाऱ्यांकडे अर्ज करा की मला जे फील्ड वर्क मला करता येणार नाही कारण हे दिव्यांगत्व मिळालेलं असल्यामुळं आणि म्हणून मला ऑफिस ड्युटी द्यावी तर त्याच्यावर ते निश्चितच विचार केला जाईल. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पण या निमित्ताने आपल्याला एवढं सांगेन की हा मगाशी मी जो सांगितला राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट याचा जो सेक्शन 20 जो पाहण्याकरता हा जो ॲक्टच आहे तो ॲक्ट मी व्हिडिओ क्रमांक 334 बरोबर दिला आहे. तर व्हिडिओ क्रमांक 334 पहा आणि हा जो ॲक्ट आहे तो दिलेला आहे तो ॲक्ट डाउनलोड करून घ्या आणि सेक्शन 20 आणि 2 पहा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर अधिक त्या संदर्भात योग्य तो खुलासा मिळू शकेल. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे 30 जून 2024ला सेवानिवृत्त झाले पण यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही कारण न्यायालयीन प्रकरण पेंडिंग आहे. आता पण यांना ते असं म्हणतात की आणि यांनी अपील केलं आहे म्हणजे यांच्याला काही शिक्षा वगैरे झाली काही नेमकं कळत नाही आणि यांना पण मात्र निवृत्ती वेतन मिळालं आहे पण मग आश्वासित प्रगती योजनेचं लाखून ठेवलं काय करा. मी आपण जी मेल पाठवली आहे किंवा कमेंटमध्ये प्रश्न दिला आहे त्यावरून नेमकी आपली अडचण काय आहे हे मला समजत नाही आणि म्हणून मगाशी मी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं येत्या मंगळवारी मला 02025608198 या दूरध्वनीवर सकाळी 10:30 ते दुपारी 1 या दरम्यान कृपया फोन करा. पुढचा प्रश्न आहे एकच प्रश्न दोघांनी विचारला आहे की ह्यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळालेली पण यांचे जे वडील होते जे ते रिझर्व कॅटेगरीपर्यंत होते म्हणजे त्या आरक्षित पदावर त्यांना नेमणूक मिळालेली होती पण त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये असताना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काही त्यांना मिळालेलं नव्हतं. तर मात्र मग मी आपल्याला सांगेन की ते त्या कास्टचे आहेत याकरता त्यांना जी नोकरी मिळालेली आहे त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं नसेल तर आपल्याला जी अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाली आहे त्यावर देखील आपल्याला अनुकंपा ती नियुक्ती दिलेली आहे ती चालू ठेवण्याच्या दृष्टीने आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करणं बंधनकारक आहे. आपल्याला कल्पना आहे या संदर्भात मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि जिथे उच्च न्यायालयाचा निर्णय त्याची चर्चा केलेली आहे. चला प्रश्न क्रमांक 7 यांचं म्हणणं आहे की कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्ती वेतनाचा 40% भाग त्याचं अंशीकरण केलं जातं म्हणजे त्याच्या 40%ची रक्कम एक रकमी मिळते आणि ही जी जो कम्युटेड पोर्शन आहे म्हणजे तो 40% आहे ती रक्कम 15 वर्षांनी त्याची पुन्हा रिस्टोअर केली जाते म्हणजे 15 वर्षानंतर पूर्ण पेन्शन मिळतं. आता काही प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने असं दिलेलं आहे की 12 वर्षाच्या नंतर त्यांची काही रिकव्हरी वगैरे करून नका. तर यांचं म्हणणं आहे की 15 वर्षाच्या ऐवजी 12 वर्षांनी ज्या अंशीकरणचा जो पोर्शन रिस्टोअर करण्यासंबंधी शासन निर्णय केव्हा निर्गमिले. मी आपल्याला एवढं सांगेन याबाबत केंद्र शासनाने देखील असा कुठला निर्णय घेतलेला नाही आणि आपल्या राज्य शासनाकडून देखील नजीकच्या काळामध्ये 15 वर्षाची 12 वर्षानंतर कम्युटेशन रिस्टोअर व्हावा अशा पद्धतीचा निर्णय काही अपेक्षित नाही. निघाला तर त्याची माहिती या चॅनलवर दिली जाईल. चला प्रश्न क्रमांक 8 या कर्मचारी अनेक लोक विचारतात त्याप्रमाणे या प्रश्नकर्त्याने विचारलं आहे की जे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979ची 6वी आवृत्ती आहे ते पुस्तक कुठे मिळेल. तर मी आपल्याला एवढं सांगेन या व्हिडिओच्या शेवटी एक मी स्लाईड केलेली आहे त्या स्लाईडमध्ये पुस्तक कुठे मिळेल तो स्क्रीनशॉट कसा पाठवावा पैसे किती भरावे पैसे तर सांगतो की 500 रुपयाला हे पुस्तक मिळतं आणि त्याच्या व्यतिरिक्त 100 रुपये डिलिव्हरी करण्याकरता दिलता पण याचे सविस्तर खुलासा त्या शेवटच्या स्लाईडमध्ये केला आहे तो पाहावा. प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की माझा मोबाईल नंबर सांगा. मी माझा मोबाईल नंबर आपल्याला सांगत नाही पण मी मंगळवारी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे मला लँडलाईनवर फोन करा आणि मग आपल्याला जी काही क्वेरी असेल त्यासंबंधी मी योग्य तो आपल्याला मार्गदर्शन करीन. प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नकर्त्यांनी मला सांगितलं आहे की वेतन सुधारणा समितीचा अहवाल खंड 2 त्या शिफारशीची अंमलबजावणीच्या संबंधात वित्त विभागानं 22 फेब्रुवारी 2024ला एक स्पष्टीकरण देणारं परिपत्रक काढलं आहे.
त्या परिपत्रकावर एखादा व्हिडिओही करावा असं या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे. त्याचा मी अभ्यास करून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन. पण त्या व्यतिरिक्त आपल्या या संदर्भातली काय जी नेमकी क्वेरी आहे ती मला ईमेलद्वारे कळवावी, म्हणजे मी त्याचा अभ्यास करून आपल्याला उत्तर देऊ शकेन. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि म्हणजे मग आपल्याला ह्या चॅनलवर दिलेली जाणारी जी माहिती असते त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. धन्यवाद.